मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या सुरू असलेल्या तीव्र भारनियमनाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली। सायंकाळी 6 ते रात्री 10 या महत्त्वाच्या वेळेमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक तसेच शेतकरी बांधवांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची बाब ही बैठकीमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे। बैठकीचे अधीक्षक अभियंता माने, कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे तसेच उपअभियंते देवकर आणि पटवेकर मोहोळ हे उपस्थित होते। यावेळी मतदारसंघामधील विविध भागांमध्ये डीपी जळणं, वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब कोसळणं, विद्युत तारा तुटणं अशा तांत्रिक अडचणींचा सविस्तर आढावाही घेण्यात आला आहे। या समस्यांवरती तातडीनं उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेत। विशेषतः नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि शेतकऱ्यांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी सायंकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीमध्ये अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यास ठोस सूचना आमदार खरे यांनी दिल्या आहेत। दरम्यान मतदारसंघातील वीज समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीनं कार्यवाही करावी, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचंही आमदार खरे यांनी यावेळी सांगितलं।